ना प्रभाग क्रमांक 25मध्ये काम सुरू आहे आणि गेली 8 वर्षे या प्रभागामध्ये प्रामाणिक काम केल्यानंतर जनतेनं प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्याची उतराई होण्याचं काम रोज त्या 24 तास काम करून करतायत आणि त्यातूनच नगरसेवक झाल्यानंतरसुद्धा छत्री वाटपाचा दरवर्षी जो कार्यक्रम होतो तो तशाच भव्य प्रमाणात आज साजरा होतो आहे. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांना इथल्या जनतेनं असंच कामासाठी आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा होती. नाही, सर्व लोकांना सामावून घेणारी आम्ही लोक आहोत. भारतीय जनता पार्टीप्रती छोट्यांचा मोठ्यांचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासानंच लोक या ठिकाणी आलेत. केवळ छत्रीसाठी आले नाहीत तर भारतीय जनता पार्टीवर आशीर्वाद विश्वास आहे त्या भावनेतून सारी लोक आले. कालाबादप्रमाणे गेली 8 वर्ष आम्ही या विभागामध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम करतो. इलेक्शन झाल्यानंतर जिंकल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या की छत्र्या आम्हाला कधी मिळणार आणि आज एक भव्य छत्री वाटपाचा कार्यक्रम आपले आमदार प्रवीण दरेकर साहेब, कॅबिनेट मंत्री दर्जा, तसेच जिल्हाध्यक्ष दीपक तावडे साहेब आणि अप्पा बेलवरकर आणि आपले सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला. रहिवाशांचे आशीर्वाद, रहिवाशांचं प्रेम हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद आहे आणि भारतीय जनता पार्टीवरती रहिवाशांचा एक विश्वास आहे. त्या विश्वासामुळेच लोक इतक्या भरभरून इतक्या प्रेमाने येतात. त्याच्यामुळे आपल्याला ज्या मताधिक्यानं लोकांनी आज मला निवडून दिलं, मला असं वाटतं की आपणसुद्धा त्यांचं काहीतरी दायित्व लागतो, काहीतरी ऋण आपल्यावरती आहेत आणि त्या ऋणांची छोटी छोटी परतफेड आपण केली पाहिजे या हेतूने आम्ही हे कार्यक्रम दरवर्षी करत असतो. हा जनतेचा माझ्यावरचा विश्वास आणि आमच्या नेतृत्वांवरचा विश्वास आहे, त्याचं हे प्रतीक आहे. एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा असं म्हणतो की 5 वर्षाची कामं मी एका वर्षात करणार, तेव्हा तो एकटा ती कामं करू शकत नाही. परंतु त्याचा आपल्या नेतृत्वावर आणि आपल्या पक्षावरती विश्वास असतो की माझा पक्ष ज्या स्पीडने आज केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे त्या स्पीडने आमच्यावरती वरदहस्त असलेले आमचे सगळे नेते आमच्यासारख्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य करतात आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा वेग हा इतर पक्षांपेक्षा नेहमीच जास्त असतो. वॉर्ड क्रमांक 25मध्येच जास्त फंड भेटतो असं काही नाही. मी तुम्हाला एक सांगते की आपण मागत राहिलं पाहिजे, आपण पाठपुरावा करत राहिला पाहिजे. निधी हा कोणासाठी असतो? लोकांचा पैसा जो करातनं प्राप्त होतो तो लोकांच्या सुविधांसाठी खर्च केला जातो, परंतु आपण कार्यकर्ता म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि तो पाठपुरावा करणारा हा वॉर्ड आहे, म्हणून या वॉर्डला निधी जास्त येत असतो. पारुलेकर जी के प्रतिनिधित्व में हम सबों को छत्री वितरण किया गया. निशा पारुलेकर जी सिर्फ एक नाम नहीं है, वो एक ऐसी पहचान है जो हर नारी को अपने आप में एक क्षमता, जो भी नारी में क्षमता होती है वो उसको एहसास दिलाती हैं. अपने आप में वो इतनी बड़ी पहचान है, हर नारी उनसे मिलकर अपने आप को परिपूर्ण महसूस करती है. उनके प्रतिनिधित्व में जब भी हम सब खड़े होते हैं ऐसा लगता है कि हमें किसी बात के डर नहीं, कुछ भी नहीं. मैंने आज तक उतनी एक्टिव महिला नहीं देखी. बहुत सारे कॉरपोरेटर को देखा. मैं ये नहीं कहूँगी सारे लोग अपने अपने हिसाब से अपने अपने क्षेत्र में बहुत अच्छा काम करते हैं, लेकिन निशा पारुलेकर मैडम, उनका प्रतिनिधित्व इतना शानदार है. चाहे वो ऊंचा हो, नीचा हो, बिल्डिंग में रहने वाले हो, चौल में रहने वाले हो, हर किसी को इक्वली ट्रीट करती हैं. मैं खुद जब इस पक्ष से जुड़ी तो एक्सपेक्टेशन से ज़्यादा उनको मैंने पाया. जो देखा, जितना भी उनका रूप देखा, मैं आज भी बोलती हूँ प्रतिनिधित्व हो तो निशा पारुलेकर मैडम के जैसा. आज जो जिस ढंग से उन्होंने छतरी बांटी, एक एक बुजुर्ग महिलाओं को ऐसे चेहरा टच करके, छतरी खोल के, प्यार से गले लगा के जिस ढंग से वो छतरी दे रही थी, ये सिर्फ एक फॉर्मेलिटी नहीं है, ये उनका प्यार है. छतरी तो कोई भी कहीं से भी खरीद सकता है, ले सकता है, लेकिन सिर्फ निशा पारुलेकर मैडम के प्यार और सम्मान को पाने के लिए लोग घंटों खड़े रहते हैं. लोग उनसे एक नज़र पर बात करने के लिए घंटों अपना समय देते हैं. मुझे उपाध्यक्ष का, महिला मोर्चा के उपाध्यक्ष का पोस्ट मिला है यहाँ पे और मैं खुश हूँ कि उनके साथ मैं कदम से कदम मिला के उनकी हर एक मंजिल की तरफ उनको बढ़ाने के लिए उनके वो अग्रसर रहे, मैं ऐसा विश करूँगी और मैं हमेशा उनके साथ. यांच्या हस्ते छत्रीचं वाटप होणार आहे. उस दिन कोरी सको उत्तर मुंबई जिल्ह्याचे सरचिटणीस सन्मान उत्तर मुंबई जिल्ह्याचे
मान्यवरांचं भारतीय त्याग बनवणार आहे. सर्वांनी एक लाईन लावायची. गेली 5 वर्ष सतत सर्वांच्या आशीर्वादानं त्या नगरसेविका सर्वांना छत्र्या मिळणार घेऊन सर्वांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जर हिल पर हिला तुझ्या कप्पाली लाटीला और हिला तुझ्या कप्पाली पाली लाटीला फॅशन मराठी सोबई तुला नको 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 त्यांचं डोळे इकडे तिकडे बघतात ना.